नमस्कार, मी विश्वास रिसबूड. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पुण्यात अवैध धंदे अजिबात चालू देणार नाही अशी ग्वाही देतानाच पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलने घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीदरम्यान दिला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या दिवाळीनिमित्त पुणेकरांना शुभेच्छा देतानाच आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही केलं. पाहुयात वृत्तसंपादक संदीप चव्हाण यांनी अमिताभ गुप्ता यांची घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत. नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत. आज आपण अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत जे गृह मंत्रालयामध्ये अर्थातच राज्याच्या प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं आणि त्यानंतर आता गेली 1.5-2 महिन्यांपासून ते पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांचं नाव आहे अमिताभ गुप्ता. या संपूर्ण कालावधीमध्ये पुणे शहरामध्ये जो आता काही कोरोनाचा जो काही सगळा प्रादुर्भाव आहे, शिवाय आता कोरोनातली दिवाळी आलेली आहे आणि मग पुण्यातली गुन्हेगारी, ट्रॅफिक या सगळ्याच विषयांबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. गुप्ता साहब, टॉप 20 न्यूज़ में आपका स्वागत. नमस्कार. अभी सबसे पहले और सबसे बढ़िया बात वो है कि आपको दिवाली की शुभकामनाएं. धन्यवाद. जो अब दिवाली कोरोना में चल रही है, जो आने वाली है, उसमें अभी सब जगह देखो तो कोरोना काल में भीड़ भी बहुत उमड़ रही है. किधर भी जाओ, मंडी में जाओ, लक्ष्मी रोड पे जाओ या तुलसी बाग, यार किधर भी आओ जाओ, इतनी भीड़ है कि कोरोना का कोई लोगों को डर ही नहीं लग रहा है. और हम सब ने, पूरे राज्य सरकार ने या मीडिया ने सब लोगों को बताया कि आप ज़्यादा भीड़ मत करो, ज़्यादा भीड़ में मत जाओ, मास्क लगाओ, लेकिन ऐसा कुछ पुणे में दिख नहीं रहा है. इसके बारे में आपका क्या कहना है? देखिए, मेरी सारे नागरिकों से विनती है कि कृपया करके कोरोना को लाइटली न लें और बड़ी मुश्किल से हम फिगर्स को कम करके लाए. मास्क की कार्रवाई किया, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन किया, थोड़ा हमने रिलैक्स किया है, लेकिन उसको कोरोना कम हो गया या कमज़ोर हो गया ऐसा बिल्कुल ना समझें. जो भी अगर प्रिकॉशंस गवर्नमेंट बोल रही है, सोशल डिस्टेंसिंग का, मास्क का, सैनिटाइजेशन का, उसको कृपा करके मेंटेन करें. हमने अपनी पुलिस बंदोबस्त लगाई, लेकिन अगर सोशल डिस्टेंसिंग बहुत कुछ अपने सेल्फ डिसिप्लिन के लिए होता है, तो या तो हम बंद कर सकते हैं या खुला कर सकते हैं, लेकिन 2 आदमी के बीच में 1 आदमी कांस्टेबल हम नहीं लगा सकते. तो हमने अपने पूरे बंदोबस्त लगाए, लेकिन सोशल डिस्टेंसिंग आपको खुद पढ़ना होगा. तो अगर इस तरह की नहीं रहेगी तो हमको दूसरा एक स्टेप लेना पड़ेगा. और हमने देखा कि जब गणपति आया था तो बहुत तेज़ी से वेव बढ़ा था केसेस. तो ऐसा ना हो कि दिवाली में जो हम लोग कंट्रोल लाए हैं वो दिवाली में मार्केटिंग के चक्कर में केसेस बढ़ जाएं. और जहाँ तक मास्क की कार्रवाई की बात है तो डेली 2000 केसेस हो रहे हैं. अपना जो पुणे की पुलिस कर रही है, पूरे सब जगह हमारे बीट मार्शल और पुलिस पेट्रोलिंग चालू है. ट्रैफिक के लिए हमने फोर्स बढ़ा के दी है. लेकिन ये जो पोर्शन है सेल्फ डिस्टेंसिंग का, वो सबको सेल्फ अपना एक आत्मसंयम रख के करना पड़ेगा. ये जो आपने पुणे में बिना मास्क जो कार्रवाई शुरू की है, जो लोग बिना मास्क घूम रहे हैं उन पे कार्रवाई शुरू की है, वो कार्रवाई क्या आगे भी चलती रहेगी या फिर लोगों को और भी हम प्रबोधन करके उस पर कुछ नया सुझाव लाएंगे? देखिए, हमारा प्रयास दोनों साइड से, एक तो प्रबोधन कर ही रहे हैं, जो कि अपना महाराष्ट्र शासन की स्कीम है माझा कुटुंब माझी जवाबदारी, वो चल ही रहा है. उसके साथ साथ हम कार्रवाई भी कर रहे हैं. और कार्रवाई करना कभी भी हमारे को अच्छा नहीं लगता है, क्योंकि कार्रवाई करते वक्त हमारे खुद के भी जो फोर्स है वो भी रिस्क पे रहती है. और दूसरा, थोड़ा सा हरेसमेंट तो लोगों का हो ही जाता है, नागरिकों का. तो ज़रूरत इस बात की कि सेल्फ डिसिप्लिन सबको मेंटेन करें. फिर भी जरूरत अगर लोग नहीं सुनते हैं तो कार्रवाई करनी पड़ती है. और हमने बहुत ज़्यादा कार्रवाई की है, करीब 1,35,000 केसेस हमने बनाए हैं. तो अगर 40 लाख की पॉपुलेशन के पुणे को देखें तो 1,35,000 केसेस बहुत होते हैं. फिर भी अगर डिसिप्लिन नहीं आ रहा तो फिर हम कहीं ना कहीं, हम सब मतलब नागरिक भी और पुलिस भी कहीं कम पड़ रहे हैं. अभी दिवाली में फटाके मत जलाओ ऐसे सरकार का सुझाव है, जनता को सुझाव दिया है. और पुणे म्यूनसिपल कॉरपोरेशन ने भी आज फटाके जलाने पे पाबंदी लगाई है. तो ये जो कुछ अभी है, आज न्यूज़ भी आई है, तो जो अभी पुणे में जो फटाके जलाने में जो कुछ आपका पुलिस डिपार्टमेंट क्या उस पर एक्शन लेगा या फिर जो पोल्यूशन बढ़ेगा उस पर आपका क्या? देखिए, जो भी गवर्नमेंट के नियम है टाइमिंग के बारे में या जगह के बारे में या पीएमसी का जो भी रिस्ट्रिक्शंस आएगा उस सबको पालन होना चाहिए. वो स्पेशली इन कोरोना डेज
वो देखने की जवाबदारी पूरी तरह से पुलिस की रहेगी और हम उसको निभाएंगे। ओके, आपने अभी जो पूना में अभी आपको 1.5 महीना हुआ है, तो कैसा लग रहा है पूना में? बहुत ही अच्छा लग रहा है, काफ़ी कोऑपरेशन मिल रहा है लोगों से, स्टाफ से। पुणेकर कैसे लग रहा है? बढ़िया। ओके, और मैं तो- ज़्यादा से ज़्यादा लोगों से मिलने की कोशिश कर रहा हूँ अच्छा, और पुणे की पल्स है जो जानने की कोशिश कर रहा हूँ और मेरी पुलिसिंग क्या होगी वो बताने की कोशिश कर रहा हूँ। अभी हाल ही में आपने एक इंटरव्यू दिया था, उसमें आपने बताया था कि तुम्हारा एक्शन प्लान जो है, अब थोड़ा मराठी में बात करेंगे, आपको मराठी भी आती आहे अच्छी से, जो यानी ज्या आपण म्हणतो ना की क्राईम, ट्रॅफिक और जो लॉ अँड ऑर्डर या ज्या 3 गोष्टी आहेत बरोबर. पुण्यामध्ये, ट्रॅफिक, क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर, यावर आपण म्हणाला होतात की या जास्तीत जास्त कशा चांगल्या पद्धतीने आपण पोलीस डिपार्टमेंट काम करेल याच्यावर आपण भर देणार आहात. नक्की आपण काय करणार आहात त्याबद्दल? क्राईम्सबद्दल मी सुरुवातीला सांगतो. क्राईम म्हणजे आपल्याकडे क्राईम होतात कोणत्या कारणावर, ते कारण आपण शोधणार आणि बेसिकली क्रिमिनल एलिमेंट असतात. आता लॉकडाऊन असल्यामुळे थोडी बेरोजगारी वाढलेली आहे आणि मधला काळामध्ये पॅरोलवर बरेच क्रिमिनल बाहेर आलेले होते ते करोनाच्या पार्श्वभूमी. तर आम्ही सगळ्याची यादी तयार करून सगळेवर मोठे ॲक्शन घेतलेले आहेत आणि जे काही गुन्हा त्यांच्याकडून होत होता त्यांनावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, MCOC, MPDA हे सगळे कारवाई झपाट्याने सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे क्राईम डिटेक्ट झालेले आहेत आणि ते आटोक्यात आणलेले आहेत. आणि याशिवाय या भविष्यात होऊ नये म्हणून त्यांची यादी तयार करून सगळ्याला आम्ही ते पोलीस स्टेशनला हाजरी किंवा इतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, पॅरोलवर जे क्रिमिनल्स सगळे तडीपार किंवा डिटेन्शन सगळे आम्ही कारवाई करतो. ते एकदा क्रिमिनल कंट्रोल झाले की क्राईम आपोआप कंट्रोल होणार आहे. अच्छा, आणि दुसरे काय मोठे जे ऑफेन्सेस आहेत ते कसल्याही परिस्थितीत डिटेक्ट झाला पाहिजे. एकदा डिटेक्शन चांगली झाली की लोक क्राईम करायच्या अगोदर ते थोडे विचार करणार आहे. तर हे झाला क्राईमबद्दल. लॉ अँड ऑर्डर काय आहे की सध्या आपला आम्ही सगळे इन्स्पेक्टर लोकांना सांगितलेलं आहे की जे काही लॉ अँड ऑर्डरचे इश्यू आहे ते एकदम स्ट्रिक्टनेसने हाताळावं, सो दॅट ते एक मतलब कोणी कायदा हातातला घेता कामा नाही. ओके. In between 2 to 3 days, you already taking strong action against illegal trades, जैसे गैम्बलिंग है या फिर और कुछ, या फिर अभी जो कुछ चोरियाँ हो रही है 2 व्हीलर्स और बाइक्स है, तो उन्होंने भी आपने बहुत अच्छा डिटेक्ट अभी किया है कल परसों. तो ये जो ऑर्गेनाइज क्राइम है उसके बारे में आप क्या करने वाले हैं? देखिए, किसी भी हालत में पुणे में ये सब गैम्बलिंग डैन और ये वो कभी चलने नहीं दूंगा. ओके, चलने नहीं देंगे? बिल्कुल नहीं चलने दूंगा, ये मेरा प्रॉमिस है. और जो भी इलीगल एक्टिविटीज़ है उसको पूरे तरह से कंट्रोल रखा जाएगा. इलीगल एक्टिविटीज़ वाइसेस ऐसे होते हैं कि कंट्रोल किया जा सकता है, ख़त्म होते नहीं कभी, लेकिन जो कंट्रोल करने में जितना भी पुलिस की भूमिका होगी वो पूरी बखूबी निभाएगी. ये मेरा पूरा प्रयास रहेगा और मेरा स्टाफ का भी डायरेक्शन क्लियर कट उसके बारे में दिया गया है. चोरियाँ, वाहन चोरियाँ, तो हमने अभी क्राइम ब्रांच को फिर से रिस्ट्रेंथन किया है. उसमें यूनिट्स बढ़ाए हैं, एंटी डकैती स्क्वाड्स बनाई है, एक्सटॉर्शन स्क्वाड बनी, और सबको टारगेट दिया गया है कि जितने भी चोरियाँ हैं उनको न केवल रोके, और रोकने का तरीका सबसे अच्छा है कि डिटेक्ट करें. तो हमने कई गैंग्स पकड़े हैं, उनको चेस किया, उनको पकड़ के लाए हैं. उसके कारण निश्चित तौर से मोटर व्हीकल एक्ट या 2 पहिए चाहे वो सब कम हो जाए. Okay. In 1990, you already achieved BTech degree from Kanpur IIT, but you preferred just only public service cadre. ये जो आपका नज़रिया है कि पब्लिक सर्विस में आके ही लोगों को काम करना चाहिए, इसके बारे में आप थोड़ा सा बताओ. देखिए, इतना प्लान तो मैं 1990 में मेरी उम्र थी शायद 21 साल. तो उस टाइम 21 साल के लड़के को कितनी अकल होती है आप समझ सकते हैं. लेकिन ये था कि जो भी कैरियर ऑप्शन में थे उसमें सबसे अच्छा कैरियर ऑप्शन यही लगता था जिसमें एक लगता था कि सेल्फ सेटिस्फैक्शन सबसे ज़्यादा होगा. तो सिलेक्शन हुआ था, बाहर जब भी जा सकते थे, फॉरेन की यूनिवर्सिटी उस ज़माने में काफ़ी लोग जाते थे, अब नहीं जाते हैं. जो IIT के हमारे लोग काफ़ी लोग जाते थे. बट ये एक कैरियर ऑप्शन ऐसा लगा कि सोशल सर्विस का स्कोप है, लोगों से मुलाकात करने का स्कोप है और जॉब सेटिस्फेक्शन का स्कोप है करके UPSC लिखा और हम यहाँ आ गए. ये पूना में IT सेक्टर बहुत बड़ा है और उसमें भी अभी साइबर क्राइम के जो कुछ क्राइम है वो बढ़ रहा है, उसके बारे में आपका क्या कहना है? देखिए, पूना में पुणे सिटी में आप मतलब मेरे को भी आश्चर्य लगा. ज्वाइन करने के बाद मैंने देखा कि साइबर में 11,000 कंप्लेंट आई थी. छोटे मोटे कंप्लेंट्स थी, FIR भी कई रजिस्टर हुए. और उस हिसाब से पुणे की या महाराष्ट्र की या कंट्री की भी जो पुलिस है वेल इक्विप्ड नहीं है. हम लोग
क्रिमिनल्स और बाकी चीज़ों में बहुत ज़्यादा इक्विप्ड है, लेकिन इस फील्ड में हमारी अभी भी काफ़ी शॉर्ट फॉलिंग्स है। तो अभी जो साइबर जो हमारा पुलिस स्टेशन ब्रांच है उसको हम काफ़ी स्ट्रेंथन करने की कोशिश कर रहे हैं। उसमें हम एक्सपर्ट ऑफिसर्स और स्टाफ डालने की कोशिश कर रहे हैं, उनको ट्रेन करने की कोशिश कर रहे हैं, तो और उनका जो निपटारा है वो भी ऑनलाइन करने की कोशिश कर रहे हैं ताकि ज़्यादा से ज़्यादा लोगों को हम न्याय दे सकें। अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल व्हेन यू एंटर्ड इन महाराष्ट्र पुलिस कैडर, यू आर पोस्टिंग इन नक्सलाइट एरिया भंडारा और गढ़चिरौली, देन उसके बाद आपने उस्मानाबाद नांदेड़ में भी काम किया है, फिर उसके बाद मुंबई में काम किया, लेकिन आर यू बेटर फीलिंग इन पूना? यस और नॉट? नहीं, आई एम फीलिंग वेरी नाइस, बट सरप्राइजिंगली इफ आई से व्हेन आई लैंडेड अप इन नक्सलाइट एरिया, आई यूज्ड टू लव दैट, मतलब posting also. I did 2 posting. I was ASP Naxal in Bhandara district. Okay. That time Bhandara was combined, and then I was in charge as SP Superintendent of Police of Gadchiroli. So that time it was young days, and there was a challenge, and one likes to accept the challenge. So that was also very satisfying tenures, and all my tenures have been very satisfying for me, and I hope that. And I'm feeling it that same will happen in Pune also, and the public of Pune will give me a lot of love and affection, and I will able to deliver whatever their requirement is, whatever they want it from the police. So it should be mutual. एक मेरा सवाल है पुलिस डिपार्टमेंट के बारे में, क्योंकि पुलिसों पर अब देखा जाए तो बहुत दिनों से हमले हो रहे हैं, उनको क्या कहते हैं, उसको टारगेट किया जा रहा है, तो ये क्या हो रहा है, ये जो हल्ले हो रहे हैं या हमले हो रहे हैं, उसके बारे में आपका क्या कहना है? ये बहुत ही गलत बात है। देखिए, पुलिस आपके रक्षण के लिए, आपकी सुरक्षा के लिए, और हमेशा से आप देखेंगे कि हर कोई डिमांड करता है कि हमारे एरिया में पुलिस स्टेशन दो। तो इतनी डिमांड होने के बाद कभी आपको पुलिस का एक्शन अगर पसंद नहीं आता तो उसके लिए बहुत फोरम्स हैं, लेकिन हल्ले किसी भी तरह से बर्दाश्त नहीं किए जाएंगे। उनके सीनियर ऑफिसर है, अगर आपको एक्शन समझ नहीं आ रहा तो जैसे हमने पिंपरी में परसों देखा कि बहुत ही गलत है, और मैं इतना मतलब इतना कर सकता है कि कोई ऐसा हरकत करेगा तो पुणे पुलिस विल कम बैक वेरी स्ट्रॉन्ग। ओके, अभी मेरा लास्ट क्वेश्चन है, और मराठी में मैं भी पूछूंगा. गौतम पाषाणकर जे उद्योजक आहेत प्रसिद्ध पुण्यातले, ते अजूनही मिसिंगच आहेत. त्यांच्या संदर्भात आता स्टेटस इन्व्हेस्टिगेशन काय आहे? देख, आता आम्हाला एक क्लिअर झालेलं आहे की हे क्राईम नाही, कारण की ते जेव्हापासून बेपत्ता आहे तेव्हापासून 7 दिवसापर्यंतचे आपल्याकडे सगळे लोकेशन आणि सगळे स्टेटस आहेत, आणि त्याच्यानंतरच्या आपण तपास सुरू आहे. आणि सुरुवातीच्या असं आहेत की क्राईम नसून पण आम्ही हे केस सोडणार नाही, ते स्वतःहून गेलेले असं दिसून येत आहेत. आणि ते जाणून बुजून परिवारापासून, लोकांपासून आणि पोलिसापासून ते आयडेंटिटी ते लपवून ठेवलेलं आहेत. सो बट आपल्याला लवकरच वी शुड एबल टू ते आपल्याला त्यांच्या पत्ता लागून आम्ही तुमच्यासमोर येऊ. ओके, दिवाळीला आमच्या दर्शकांसाठी आपण काय शुभेच्छा? सगळे पुणेवासियाला पुणे पोलीसच्या वतीने, माझे स्वतःच्या वतीने, व्यक्तीच्या वतीने आम्ही सगळ्याला दिवाळीचे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. टॉप 20 न्यूजतर्फे देखील आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे होते अमिताभ गुप्ता, ज्यांनी स्पष्टपणे सांगितले की पुण्यामध्ये अवैध धंदे अजिबात चालून देणार नाही, हे प्रॉमिस आहे, माझं वचन, असंच त्यांनी आता यावेळी सांगितलं. आणि पोलिसांकडून हल्ले देखील खपवून घेतले जाणार नाहीत. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. कोरोनामुक्त झालेल्या अजितदादांनी पुन्हा आपल्या मंत्रालयातील दालनात जाऊन कामाला जोमानं सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि वनमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजितदादांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत दादांचं स्वागत केलं. या व्हिडिओमध्ये अजितदादा फायलींवर सह्या करताना दिसत आहेत. मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. अजितदादा पुन्हा कार्यमग्न झाल्यामुळं एकंदरीतच मंत्रालयात उत्साहाचं वातावरण आहे. 26 ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. टॉप 20 न्यूज आपली बातमीमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. Great shot, Anna. फिल्म हो या लाइफ, my motto, safety first. इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, easy to install on any car,
जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है। एफ प्रोटेक्ट, प्रोटेक्ट व्हाट यू लव। चोरलेल्या दुचाकींचा वापर करून आणि दरवेळी हेल्मेट जर्किन बदलून साखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला विश्रांतवाडी विमानतळ पोलीस तसंच युनिट क्रमांक 4च्या पोलिसांनी जेरबंद केलं। CCTV फुटेजच्या साहाय्यानं या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं। स्वतःच्या चैनीसाठी आपण ही चोरी केल्याचं आरोपीनं पोलीस तपासात सांगितलं। हा आरोपी आनंद पार्क वडगाव शेरी इथं राहणारा असून रुपेश प्रकाश यादव असं त्याचं नाव आहे। त्याच्याकडून 5 साखळी चोरीचे गुन्हे तसंच 6 वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असून 7,12,980 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी सय्यदनगर हडपसर इथल्या हलीम अलीम शेख या सोनारालाही अटक करण्यात आली आहे। या चांगल्या कामगिरीबद्दल संबंधित तपास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देण्यात येणार असल्याचं परिमंडळ 4चे उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितलं। हा आरोपी जो आहे तो एकटाच चोरी करायचा। साधारणतः आपण बघतो की दोघं जण असतात, एक जण गाडी चालवतो आणि एक चेन स्नॅचिंग करतो, परंतु हा व्यक्ती जो आहे हा एकटाच चेन स्नॅचिंग करायचा। आणि अशा भागांमध्ये जिथे ज्या नवीन कॉलनीज झाल्या आहेत शहराच्या आउटस्कट्सला बाहेरच्या भागांमध्ये, तिथे संध्याकाळच्या वेळी काही महिला बाहेर पडत असतील, काही कोणी किराणा आणायला जातं, दुधाची पिशवी आणायला जातं, तर अशा वेळेस तिथे त्या गल्ली बोळांमध्ये सुद्धा यांनी काही महिलांना टार्गेट केलेलं आहे। एक घटना ही सकाळी 6:30-7च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या महिलांसोबत केलेली आहे। तर कुठल्या महिलांना टार्गेट करतो हे जरी स्पेसिफिक नसलं तरी शहराचे जे आउटस्कट्स आहे, जो नवीन एरिया आहे, डेव्हलप होणारा एरिया आहे, त्या एरियामध्ये आणि एकटाच चेन स्नॅचिंग करणारा अशा स्वरूपाचा हा गुन्हा आहे। तो संशय आम्हाला आहे। आम्ही एका गुन्ह्यामध्ये आता त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे आणि कालांतरानं सगळ्याच गुन्ह्यांमध्ये त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येईल आणि त्यामध्ये सुद्धा असं काही असेल तर ते सुद्धा निष्पन्न करण्यात येईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात आंतरभारती दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी अंकाचे अतिथी संपादक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉक्टर विवेक सावंत उपस्थित होते। यंदाचा अंक सर्वधर्म समभाव या विषयाला वाहिलेला आहे। 7 भागांमधील या अंकात 40 लेखांचा समावेश आहे। आंतरभारतीचा हा जो दिवाळी अंक आहे तो सेक्युलरिझम वाहिलेला आहे। सेक्युलरिझम हा आजचा सर्वात महत्त्वाचा कळीचा प्रश्न आहे। आज देशामध्ये ती धर्मांधता वाढत चाललेली आहे, तिच्याबद्दल नागरिकांनी विचार करावा म्हणून साने गुरुजीचं जे विचारसरणी होती सर्व धर्म समभावाची, सर्वधर्म प्रीतीची, ती लोकांवर पोहोचावी आणि संविधानामध्ये काय काय तत्त्व आहेत सेक्युलरिझमचे ते समजावेत, धर्मचिकित्सा धर्मचिंतन व्हावं, महापुरुषांनी याबद्दल काय मत व्यक्त केलेत हे लोकांपर्यंत यावं, अशा विविध अंगानं आम्ही लेख मागून हा अंक सिद्ध केलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी आनंदात आणि स्वस्तात साजरी करण्यासाठी पुणा मर्चंट्स चेंबर्सच्या वतीनं स्वस्त दरात लाडू चिवडा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। महागाईमुळे प्रत्येकाला दिवाळी मनाप्रमाणे साजरी करता येत नाही। कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। अशा परिस्थितीत सामाजिक भान जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणा मर्चंट चेंबरच्या वतीनं स्वस्त दरात लाडू चिवडा विक्री सुरू करण्यात आली आहे। पुणा मर्चंट चेंबर हे 71 साल जुनी संस्था असून गेले 33 वर्षापासून हा आम्ही उपक्रम राबवतो आहे। 5,000 किलोनी सुरुवात केली होती, आज जवळजवळ 2 लाख किलो लाडू आणि चिवडा विकला जातो। गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी ह्याच्याकरता हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे। त्याचबरोबर ह्यावर्षी करोनाची फार मोठी साथ होती, त्या महामारीमध्ये बरेच लोक अडचणीत आलेले होते, लेबरला काम नव्हतं, खायला अन्न नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये जे आमच्याकडे 400-450 कामगार आहेत त्यांना रोजंदारी मिळते, त्यांना पैसे मिळतात आणि गोरगरिबांना लाडू आणि चिवडा 130 रुपये भावाने मिळतो। हा मार्केटमधल्या सगळ्यात कमी भाव आहेत आपले, कारण तुम्ही जर दुकानात गेला असाल तर त्या ठिकाणी लाडू 250 ते 300 रुपये किलो आहे, चिवडा 320 रुपये किलो आहे आणि आपण फक्त 130 रुपये किलोप्रमाणे मालाची विक्री करतो। सॅनिटराईन ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर थर्मल गन ठेवलेला आहे, ऑक्सिजन मीटर ठेवलेला आहे,
त्याचबरोबर डोक्यात कॅप दिलेले आहेत, हँडग्लोव्ज दिलेले आहेत आणि डिस्टन्स प्रत्येकाच्यामध्ये ठेवण्यात प्रयत्न केलेला आहे. मी दरवर्षी येतो. आता गेल्या वर्षी 100 रुपयांनी तर ह्यावेळेस 130 रुपयांनी. आणि कसं ते चिवड्याची क्वालिटी बी चांगली असते. लाडू चिवडा वगैरे चांगला असतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. आणि इथे दरवर्षी आम्ही चिवडा लाडू घेतो. बाकी पण फरसाण आहे, पण चिवडा लाडू व्यवस्थित. ह्यावेळी रेट मागच्या वेळी 110 रुपये होता, ह्यावेळी 130 रुपये आहे. रेट वाढलेले आहे. तरीसुद्धा लोक आता दुसरीकडे घेण्यापेक्षा इथे घेतात आणि क्वालिटी चांगली असते. दरवर्षी आम्ही इथूनच घेत असतो. आणि यांची करंजी, चकली आणि चिवडा आणि लाडू हे फार उत्तम प्रकारे चविष्ट आणि एकदम स्वस्त दरात भेटतं. आता करोनामुळं या सगळ्या म्हणजे शहरामध्ये चिवडा लाडू वगैरे जे मिठाईचे पदार्थ आहेत ते आम्हाला फार महाग मिळतात. पण ह्या लोकांनी जे चालू केलं हे इकडं स्वस्त मिळत आहे, म्हणून आम्ही इकडं आलेलो आहोत. तर हे होतं आजचं प्राईम टाईम बुलेटिन. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.